नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. जानेवारी महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25 जानेवारी. 25 जानेवारी हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. 25 जानेवारी 1950 या दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. म्हणजे भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना याच 25 जानेवारी या दिवशी 1950 या वर्षी झालेली आहे. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी टक्केवारी यामुळे निवडणुकीमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने 2011 पासून भारत सरकारने 25 जानेवारी जो भारताच्या निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे, हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या वर्षी हा दिवस नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच राम मंदिर खालीलपैकी कोणत्या देशात उभारण्यात येत आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पर्थ या ठिकाणी किंवा पर्थ या शहरामध्ये जगातील सर्वात उंच मंदिर किंवा राम मंदिर उभारण्यात येत आहे. हे मंदिर अंदाजे 721 फूट उंच असून 150 एकर परिसरामध्ये उभारण्यात येत आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया मॅपमध्ये इथे आहे. ऑस्ट्रेलिया हा देश, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. सध्या पंतप्रधान अँथनी अल्बानीस आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय पक्षी दिन, नॅशनल बर्ड डे म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 जानेवारी. 5 जानेवारी हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वन्य व पाळीव प्राणी वाचवण्याची मोहीम म्हणून साजरा केला जातो. तसंच हा दिवस पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील पक्ष्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे या उद्देशाने साजरा केला जातो. उत्तर असेल आपलं 5 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. जर आपल्याला असं विचारलं की भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, तो आहे मोर किंवा मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आणि याची घोषणा भारत सरकारने 26 जानेवारी 1963 या दिवशी केली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकतेच इंडिया ओपन 2024च्या महिला एकेरी गटात विजेतेपद पटकावले आहे? आता ही इंडिया ओपन काय, तर इंडिया ओपन ही भारतामधली एक बॅडमिंटन स्पर्धा आहे किंवा ही इंडिया ओपन भारतामधली बॅडमिंटनची एक वार्षिक स्पर्धा आहे. बॅडमिंटनची स्पर्धा आहे. हिची सुरुवात किंवा स्टार्ट कधी झाली, तर ही स्पर्धा 2008 या वर्षापासून सुरू झालेली आहे आणि 2024 या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन नुकतंच 16 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी महिला एकेरी गटामध्ये ताई तू इंग हिने विजय मिळवलेला आहे. कुठली तर ही तैवानची आहे. तैवानची आहे, नाव आहे ताई तू इंग. हिने या इंडिया ओपन 2024 मध्ये महिला एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. जर असं विचारलं की पुरुष एकेरीमध्ये कोणी विजय मिळवला, तर पुरुष एकेरीमध्ये चीनचा शी युकी आहे, याने विजय मिळवला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच त्रिपुरा, मणिपूर व मेघालय या राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 जानेवारी. 21 जानेवारी हा दिवस नुकताच त्रिपुरा, मणिपूर व मेघालय या तीनही राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23 जानेवारी. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे 23 जानेवारी. हा दिवस भारतामध्ये दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. आणि भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त 2021 या वर्षामध्ये हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती आणि पहिल्यांदा हा दिवस 2022 या वर्षामध्ये साजरा करण्यात आलेला आहे.
उत्तर असेल आपलं दरवर्षी भारतामध्ये 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 जानेवारी. 24 जानेवारी हा दिवस शांतता आणि विकासासाठी शिक्षणाचं महत्त्व याविषयी भूमिका किंवा शिक्षणाचं महत्त्व आणि भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस लर्निंग फॉर लास्टिंग पीस या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. जर असं विचारलं की भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत, ते असतील मौलाना अबुल कलाम आझाद. भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन कधी असतो? तो असतो 11 नोव्हेंबरला. राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर. जागतिक शिक्षक दिन आहे 5 ऑक्टोबरला. आणि जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी साजरा होतो, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 जानेवारी. 24 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन किंवा नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस भारतामध्ये 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2009 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता. आणि यावर्षी याचा थीम आहे सेव्हिंग आवर गर्ल्स, एज्युकेटिंग आवर गर्ल्स. यासोबतच जागतिक महिला समानता दिन जो आहे तो दरवर्षी 26 ऑगस्टला असतो. जागतिक महिला दिन 8 मार्चला आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबरला आहे. मुस्लिम महिला हक्क दिन 1 ऑगस्टला असतो. आणि महाराष्ट्रामध्ये बालिका दिन दरवर्षी 3 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य बिहार नंतर जातनिहाय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य नुकतंच भारतामध्ये बिहार नंतर आता जातनिहाय जनगणना करणारं भारतामधलं दुसरं राज्य बनलेलं आहे. आंध्र प्रदेश मॅपमध्ये इथे आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि सध्या मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. आता हे राज्य बनलेलं आहे जातनिहाय जनगणना करणारं भारतामधलं दुसरं राज्य बिहार नंतर. राज्यावरून इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघा जे आपल्या करंट अफेअर्सशी संबंधित आहेत. पहिला मुद्दा आहे भारतामधलं पहिलं पाणबुडी पर्यटन जे आहे ते नुकतंच गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यानं घोल या माशाला आपल्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे? उत्तर असेल गुजरात हे राज्य. कोणत्या राज्यात नुकतंच भारतातील किंवा जगातील पहिलं 3D मुद्रित मंदिर उद्घाटन करण्यात आलेलं आहे, या मंदिराचं अनावरण करण्यात आलेलं आहे, ते राज्य असेल तेलंगणा हे राज्य. भारतामधलं पहिलं पूर्ण महिला पोलीस स्टेशन जे आहे ते केरळ या राज्यामध्ये कोझिकोड या ठिकाणी. नवीन शिक्षण धोरण नाकारणारं भारतामधलं पहिलं राज्य विचारलं तर ते असेल कर्नाटक हे राज्य. कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे? तो दिवस आहे 15 जानेवारी हा दिवस. आणि हा 15 जानेवारी हा दिवस प्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे. खाशाबा जाधव हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. भारतातील पहिली AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा केरळमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. भारतामधली पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी मध्य प्रदेश राज्यामध्ये उभारण्यात येत आहे. आणि हरित हायड्रोजन धोरणाला मंजुरी देणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आपलं महाराष्ट्र हे राज्य. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेनिस फ्रान्सिस. हे बघा हे आहेत डेनिस फ्रान्सिस आणि हे संयुक्त राष्ट्र महासभेचे किंवा युनायटेड नेशनल असेंब्लीच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत. सध्याच्या नुकतेच हे भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत. यासोबतच ते 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राज्य पाहुणे म्हणून देखील सहभागी होत आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. त्यानंतर जर असं विचारलं की भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच कोणाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर असेल राजकुमार राव. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ते आहेत राजीव कुमार. सध्या राजीव कुमार हे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि भारतीय निवडणूक आयोगासमिती कलम कोणता आहे? ते आहे कलम 324. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत मनोज सैनिक, डॉक्टर नितीन करार,
सुजाता सैनिक आणि राम केरकर याचं बरोबर तो तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचा आहे. सोबतच व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.